सगळ्यात मोठी बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातील ठेकेदार महासंघाच्या अधिवेशनात शासकीय कामांवरील लाचखोरीवर अत्यंत धक्कादायक आरोप करण्यात आला। शासकीय कामांच्या ठेक्यासाठी आमदार आणि अधिकाऱ्यांना तब्बल 56% रक्कम वाटावी लागते असा उघड आरोप ठेकेदारांनी केला। कमी रकमेनं निविदा भरणं, अधिकाऱ्यांचे कमिशन आणि जीएसटीमुळे कंत्राटदारांची मोठी आर्थिक परवड होती। या भ्रष्टाचाराचा थेट परिणाम कामाच्या दर्जावर होतोय असा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला। छोटे कॉन्ट्रॅक्टर होते, त्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरांच्या काल मुलाखती झाल्या की आणि मोठाही कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी सांगितले की 56%, तर ते कसं 18% जीएसटी, 10% लोकप्रतिनिधींना, हे त्यांचा हिशेब आहे। बरोबर आहे साहेब, आमच्या कानावर ह्या गोष्टी आहेत। म्हणजे अशा आहेत की 10% लोकप्रतिनिधी पैसे घेतातच, प्लस त्याच्यात काम ज्याला दिलं जाते त्याला माझ्याकडनं वाळू घ्या, माझ्याकडनं खडी घ्या, माझ्याकडनं सिमेंट घ्या, सळी घ्या, RMC घ्या, ऑटोमिक्स प्लांट आमचाच घ्यायला पाहिजे। म्हणजे त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जसं त्या विद्यार्थ्याला सगळं आमचंच घ्या म्हणतात, तसं सगळंच द्या आम्हाला, मग कॉन्ट्रॅक्टरला काय पैसे राहणार ते? टक्केवारीमध्ये बोलत असताना जर झालं तर ते कोणीही बोलत नव्हतं उघडपणे, पण आता कॉन्ट्रॅक्टरांच्या 2023 पासून बिलं तटत गेलीत आणि ह्या सगळ्या बायफर्गेशन अगोदर भागवलेल्या असल्यामुळं हा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कर्जबाजी झाला आहे। त्यामुळे त्याच्या तोंडावर त्या गोष्टी येऊ लागलेल्या आहेत हळूहळू। सत्तेतला आमदार आहे, विरोधला एक कार्यकर्ता, त्यांना कुठेतरी बाबा त्यांच्या विरुद्ध प्रचार केला असेल, चुकून त्यांना लोएस्टमध्ये टेंडर घेऊन काम केलं, तर त्या कामाबद्दल सगळ्यात काम चांगलं असून अगदी उत्कृष्ट काम असून ह्या लोकांचे, हे लोकनेत्यांचे हक्क नसताना तर ह्याने पाहतात आणि पत्र देतात साधं की बाबा हे असं काम चांगलं नाही आहे। आमदार 10%, अधिकारी कर्मचारी 15%, कंत्राटातील कोणाला किती टक्का देण्यात येतोय आपण ते पाहतोय। जीएसटी 18%, कमी रकमेनं निविदा काढायची असल्यास 13% आणि एकूण 56% अशी विभागणी झालेली आहे।